खूप सारी आठवणी मिळाल्या. नवे तर ज्यांनी आवर्जून म्हणाले की जासईचं मैदान हे माझ्यासाठी नेहमीच आनंदाचं आहे. असा खेळाडू, असा टेनिस क्रिकेटचा अवलिया, गेले अनेक वर्ष टेनिस क्रिकेटवरती निर्विवाद असा फिरकीचा जादूगार आणि मंदार हा जादूगार म्हणूनच ओळखला गेला या उरण तालुक्यामध्ये असा मंदार लवेकर आज या टेनिस क्रिकेट विश्वामधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या या अवलियाला आपण करूयात एक मानाचा, हक्काचा, आदराचा सलाम. एकदा होऊ द्या जोरदार टाळ्या खेळाडूसाठी. मंदार लवेकर आज टेनिस क्रिकेट विश्वामधून निवृत्ती स्वीकारतात. एकदा जोरदार टाळ्या खेळाडूसाठी. शांत, संयमी, प्रामाणिक आणि खेळाडू वृत्ती ज्यांनी मैदानात दाखविली. कैकांचं प्रेरणास्थान राहिलं, कैकांचं श्रद्धास्थान राहिलं. अनेक वर्ष ग्रामीण टेनिस क्रिकेटपासून ओपन फॉर्मॅटमध्ये खेळणारा मंदार लवेकर आज या टेनिस क्रिकेटला अलविदा करतोय. खरं तर त्याच्या पुढील आयुष्यासाठी रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं लक्ष लक्ष शुभेच्छा. क्रिकेट विश्वातील मातब्बर खेळाडू आज टेनिस क्रिकेट विश्वामधून आज रजा घेतोय क्रिकेट रसिकांची. त्याने गाजवलेली मैदानं, त्यांनी बनवलेली कीर्तिमान आज मात्र ह्या इतिहासातील या बाबी इतिहास जमा होतील. परंतु त्याचा संघ आज मात्र मंदार लवेकरला या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार बनून देईल का? आज ही महत्वाची मॅच पाहायला मिळते आहे. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतो पंडित सर, मॅन ऑफ द मॅच. आणि पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूयात. खरं तर मागील मॅचमध्ये 20 चेंडूमध्ये 72 आणि या सामन्यामध्ये 15 चेंडू आणि 40 धाबांची खेळी साकारणारा पुन्हा एकदा आमंत्रित करूयात प्रथमेश म्हात्रे, मॅन ऑफ द मॅच उर्फ पिट्टू. चला, वेलकम. आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा खिताब दिला जाईल. मी विनंती करेन परत एकदा आदरणीय भाई सुधीर घरात आणि त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी कडू साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्सकडे ज्या ठिकाणी देऊया या प्रथमेश म्हात्रेला प्लेअर ऑफ द मॅच. 45 धावसंख्या उभ्या केल्या आणि पहिल्या सामन्यामध्ये जवळजवळ 2 सामन्यामध्ये शतकी खेळी करणारा, वैयक्तिक शतकी खेळी करणारा प्रथमेश उर्फ पिट्टू. मी भाई सुधीर घरत, तदनंतर भूषण कडू, चंद्रशेखर कडू, त्यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी अगदी मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रथमेशसाठी असणार आहे. खरं तर वंडर बॉय झीपी फुंडेचा आत्ता मात्र अगदी तुझ्या वैयक्तिक खेळीसाठी नसेल, पण प्रथमेश दुसरी मॅन ऑफ द मॅच आणि 2 मॅचमध्ये शतकी खेळी वैयक्तिक पूर्ण केलीस, म्हणजे 100हून अधिक धावसंख्या उभ्या केल्यास. आता ज्याची रिटायरमेंट झाली, खरं तर त्या मंदार लवेकरसाठी प्रथमेशचे 2 शब्द. मंदार सरांसोबत खूप म्हणजे कमी खेळलो आहे, पण पहिली मॅच मी तालुका लेवलची मंदार सरांसोबत खेळलो होतो रोह्याला, ती मला अजून आठवते. आणि सरांना पुढे वाटण्यासाठी खूप शुभेच्छा. मंदारच्या सोबतची तुझी एक आठवणीतली एखादी मॅच? अपोजिटला खूप वेळा खेळलो आहे, पण उरण प्रीमियर लीग चिरल्याला उरण प्रीमियर लीग होती तेव्हा सरांनी मला आऊट केलेला. एक षटकार मारलेला मी सरांना, पण एक मला आऊट नंतर त्यांनी आऊट काढलेला. खरं तर ईट का जवाब पत्थर से त्या मैदानावरती दिला होता. परत एकदा तुलाही शुभेच्छा मंदार लवेकर. परत एकदा तुम्हाला आजच्या या खरं तर अतिथी कक्षातून प्रेझेंटेशन बॉक्समधून प्रथमेश उर्फ पिट्टूकडून भरभरून शुभेच्छा आहेत. कुठे जाऊ नका. जसा सामना सुरू होईल तर समिधा नागाव संघासाठी नवघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्या माननीय मयुरीताई जयप्रकाश पाटील यांच्याकडून शुभेच्छा आहेत. कुठेही जाऊ नका. कॉम्बॉक्सकडे घेऊन जातो आहे आणि ते थेट तुम्हाला मायक्रोफोनमधून त्यांच्या धावत्या विवरणातून घेऊन जातील थेट मैदानाकडील एका छानशा खेळाचं समालोचन ऐकूया. एक महाराष्ट्रातील नामांकित समालोचक जयेशजी भोसले सर. चला, आता सुरुवात व्हायला हवी. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्यात. मी लक्ष वेधेन. चला, आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल होत्यात. एका बाजूला संघ पाहायला मिळणार आहे मेघनाथ दादा प्रतिष्ठान, विठ्ठल जासई आणि समिधा नागाव. आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने निघते. ISPL यावर्षीचा हंगाम जासई गावाकडून येत असताना ज्या खेळाडूने अक्षरशः सातत्याने गाजवत असताना पाहायला मिळाला तो साईश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आणि त्याच्या साथीला भूषण म्हात्रे. खरं तर 40+ खेळाडू आहे, परंतु अगदी त्याच वेळेला जासई ग्रुप ग्रामपंचायत
मध्ये सदस्य देखील म्हणूनही त्यांच्याकडे आपण पाहतो. असा भूषण टेनिस क्रिकेट चावलिया स्वतः एक आयोजक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि अभिनंदन या सामन्याच्या दरम्यान आपण देऊयात ते संपूर्ण संघ CI11 GP फुंडे आणि अभिनंदन जयप्रकाशजी पाटील साहेब. जयप्रकाशजी पाटील साहेब अभिनंदन अध्यक्ष साहेब. खरं तर त्यांच्याच माध्यमातून या संघाची एंट्री करण्यात आली होती आणि संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला आहे. सुपर 8 मध्ये संघ दाखल होत. चला सामन्याला सुरुवात होऊ द्यात. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. जितूजी नाईक यांच्या माध्यमातून मंदार लवेकर यांच्यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. खरं तर आज क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतात मंदार लवेकर आणि त्यांच्यासाठी या शुभेच्छा पाहायला मिळाल्यात. पहा दुग्ध शर्करे योग असा आहे ना. मंदार लवेकर नेहमी म्हणाले माझ्या आयुष्यामधील असे एकमात्र मैदान आहे जासई जे मैदानावरती खेळायला मला नेहमी आवडलं. तिथला प्रेक्षक वर्ग, तिथलं मैदान आणि त्याच संघाच्या अगेन्स्ट आज त्यांना खेळणं आपण पाहतोय. ते खेळत असताना पाहायला मिळालेत. मनीष गरत यांचे त्यांनी आभार मानले. समिधा स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा. परंतु विनय म्हात्रे यांना ते मी नेहमीच सिद्धिविनायक संघ केगाव या संघाचा हुलिया अर्थात विनय म्हात्रे यांना नेहमीच त्यांनी गुरु मानलेला आहे. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मंदार लवेकर आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधील ही शेवटची स्पर्धा ते खेळतात आणि आज ही स्पर्धा जी राहणार आहे ही त्यांच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे. खरं तर कौतुक करेन मी संपूर्ण आयोजन समितीचं. मंदार लवेकर खरं तर आधीच रिटायरमेंट घोषित करणार होते, परंतु संपूर्ण आयोजन समिती सुदीर्घ सामाजिक संस्था नवघर उरणने ही जिम्मेदारी घेतली की तुमचं जे रिटायरमेंट आहे, तुमचं जे डेडिकेशन आहे टेनिस क्रिकेटसाठी आणि उरण टेनिस क्रिकेटसाठी, त्यासाठी आम्ही आवर्जून अपेक्षा करतो की याच मैदानावरती आपली रिटायरमेंट व्हावी. चला पुढे संघासाठी शुभेच्छा. सुपर 8 मध्ये संघ दाखल झाला आणि संख्येचे कडू साहेब देखील आनंदी असतील, कारण पिट्टू फॉर्मात आलाय. टीमचा कॅप्टन आहे. उरण पनवेल प्रीमियर लीगमध्ये तो खेळणार आहे. फॉर्मात नाही, जिथे जे करायला जातो ना ते सोनत होत आहे. बॉल मारला की तो सीमारेषेच्या बाहेरच जातोय. मग चौकार धाव द्यात किंवा षटकार. पिट्टूची बॅटच बोलली आहे. पंचांचा इशारा. लेट्स प्ले. सामन्याला होईल सुरुवात. भूषण म्हात्रे ऑन स्ट्राईक. पहिला बॉल पडतोय. रात्रीचे मध्यरात्रीचे 1:01 झालाय आणि पहिला बॉल इथे डिलीव्ह होतोय. मंदार लवेकर यांचा पहिला बॉल डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक पोचेल त्याआधी चेंडूने मारली बाजी. रनस्मिता 4. हा चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळाला आहे मंदार लवेकर यांच्या अगेन्स्ट. एक चांगला स्ट्रोक डाऊन द ग्राउंड आणि जिथून मात्र आपण चौकार पाहत आहोत. सरळ बॅटने केला होता. बॅटचा चेहरा लवकर गुला केला. डाऊन द ग्राउंड चौकार आला. मंदार लवेकर पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेला फेकून दिलाय भूषण म्हात्रेच्या बॅटमधून. चेंडू उंचच उंच आणि लांबच लांब. षटकार. सुभाषजी पाटील साहेब आणि श्रीकांतजी पाटील साहेब SSG चे सर्वेसर्वा ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. मी विनंती करेन साहेब आपण येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हावं. एक पारितोषिक आलंय. मंदार लवेकरने जर विकेट हॅट्रिक मिळवली, संकेत म्हात्रे यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. धावफलकावरती 10 आहेत. 2 चेंडूचा केस संपलाय. 10 धावा धावफलकावरती जिथे बनलेल्या पाहायला मिळाल्यात. खूप साऱ्या गोष्टी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. आणि परवाचा दिवस सर्वाधिक महत्त्वाचा आहे, कारण परवाच्या दिवशी
अक्षय मात्रेचा खेळ तुम्ही पाहणार आहात आवर्जून. पुढचा बॉल खोला टाकला होता, इथे मिडॉनला केलाय. क्षेत्ररक्षक इथून तैनात पाहायला मिळतोय. धाव मिळालेली नाही आहे. अक्षय मात्रे 27 घडीला आता नेट प्रॅक्टिस करायला गेलेत, तयारीवरती आहेत. कारण परवाच्या दिवशीची मॅच आहे. परवा यायला आणि पाहायला विसरू नका. पुढचा बॉल स्लोवरून होता, फ्लाईट दिली होती. बॅटरला विचार विनिमय करण्यास भाग पाडला होता या बॉलने. फ्लाईट दिली, उसळी प्राप्त झालेली पाहायला मिळाली. भूषण मात्रे पुढे सरसावला होता मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी. साईश मात्रेला तुम्ही स्ट्रायकर एंडला पाहताय. लेफ्ट हँडर बॅटर आणि एक लेफ्टी बॅटरने नुकताच धुमाकूळ माजून तो इथून निघून गेलाय. खरं तर सुपर 8मध्ये तो दाखल झालाय आणि दुसरा लेफ्टी आला. एक ISPLचा फलंदाज निघून गेला, दुसरा ISPL वाला आलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि दोन्ही खेळाडूंची एक खासियत राहिली आहे की टेप बॉल ISPL बॉल त्यांनी हाताळलेला पाहायला मिळाला होता. 11 धावा दाफलकावरती आहेत. काही प्रेक्षक वर्ग ना रेलिंगच्या आतमध्ये पडद्याच्या आतमध्ये येऊन बसले आहेत. तुम्हा सर्वांना नम्रतेची विनंती आहे, ही जागा योग्य नाही आहे बसण्यालायक. कारण कामोठेकरच आहेत आणि कामोठेकर ज्ञानी आहेत. जर एखादा मेसेज तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवला ना लगेचच ऐकतात. चला, कामोठेकर जयंतमान कामोठे संघ खेळतोय. खरं तर तुम्ही पाहिलं तर बारक्याचा खेळ चांगला राहिला आहे. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर होता, स्क्वेअर कट केला, डीप पॅक्सा कबरला. क्षेत्ररक्षक राहील दूर आणि चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. पंधरा धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. 15 ऑन दी बोर्ड आहेत विदाउट लॉस. आघाडीची जोडी जमली आहे. मंदार लवेकर यांच्या अगेन्स्ट मोर्चा बांधणी इथे झालेली पाहायला मिळाली. बॅकफुटला आले होते, ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक तैनात, धाव मिळणार नाही. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपला दाफलकावरती, जिथे 15 धावा दाफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या अंती बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर मेघनाथ दादा प्रतिष्ठान, विठ्ठल जासई टीम. या षटकाच्या अंती निकू गोवारीला तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. येस निकू. खरं तर निकू गोवारी आणि त्याची संपूर्ण टीम आहे. सोनूलाही पाहताय तुम्ही, सोनू पाटील देखील तुम्हाला पाहायला मिळतं स्क्रीनवरती. पहा, हेच ते 5 जण आहेत ज्यांना आपण विनंती करतोय बाउंड्री लाईनच्या कृपया आपण या रेलिंगच्या बाहेर बसण्याची. आणि धन्यवाद. खरं तर मी आधीच उल्लेख केला होता, जयंतमान कामोडेकर आहेत आणि नेहमीच ते ऐकतात. सर्वांना तुम्ही पाहत होता स्क्रीनवरती. दाफलकावरती 15 धावा दाफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दर्शन घरत दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिलं षटक संपलंय, 15 धावा दाफलकावरती बनलेला पाहायला मिळाला. वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली ना त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. आणि खरं तर आपण पाहिलं तर सुरुवात चांगली झाली आहे. भूषणने चांगली बॅटिंग केलेली पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आले. संतोष कडूला इन्व्हाइट करण्यात येत आहे. चला, नेक्स्ट मॅच आणखीन एक मोठा सामना पाहायला मिळणार आहे. दोन बलाढ्य संघ आमने सामने येत आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये जिथे गोलंदाज दाखल होत असताना संतोष कडू पाहायला मिळतो आहे. हे षटक महत्वाचं राहील. दुसऱ्या षटकाला सुरुवात. 15 बनल्यात. यावेळेचा बॉल पुढ्यात होता, ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा येतोय षटकार.
जय हनुमान कामोठे आणि ग्रीष्मा 11 अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई. एक मोठी मॅच, खरं तर दोन मोठी महासत्ता टेनिस क्रिकेटच्या एकामेकाच्या समोर येत असताना पाहायला मिळणार आहेत. नेक्स्ट मॅचमध्ये इथून षटकार आला. संघाची धावसंख्या 21 आहेत. 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. ग्रुप ग्रामपंचायत जासईचे सदस्य आणि एक दर्जेदार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूषण मात्रेनं आपण बॅटिंग करताना पाहतोय. 5 बॉल 17 वरती 3 नॉट आउट. हा बॉल उजव्या यशीच्या बाहेर जास्तीचा दुरून जाणारा पाहायला मिळाला होता. अतिरिक्तची धाव इथून येत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्राची रन्स आली आहे. उद्याच्या परवाच्या रात्रीमध्ये तुम्ही आवर्जून दीपेश बंडाचे लांबलचक षटकार पाहणार आहात. नवे नवे तर नयन बंडाचा खेळ पाहायला मिळेल. नयन बंडा आणि दिनेश बंडांनी याच मैदानावर एक शतकीय भागीदारी देखील पाहायला मिळाली या दोन खेळाडूंकडून. 95 धावांची षटकापासून दूर राहिले होते, परंतु त्याच रात्रीमध्ये एक सर्वाधिक मोठा उलटफेर घडला होता. भेंडकळ गाव उद्या खेळत आहे. भेंडकळ गावाने 135 धावांची भागीदारी जी त्याच रात्रीमध्ये केली होती. 22 आहेत. पुढचा बॉल या वेळेला फटका बसला. चेंडू उंच गेलाय. 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. जजमेंट इथे चांगलं पाहायला मिळालं दर्शनचं आणि त्याने टिपला जाईल. बॅटर पहिला भूषण मात्रे आउट. पुढच्या मॅचला हाय व्होल्टेज ड्रामा म्हटलो. खरं तर दिपेश बंडा पुढच्या मॅचला हाय व्होल्टेज ड्रामा म्हणता येणार नाही. किंबहुना परवाचा दिवशीचा हाय व्होल्टेज ड्रामा होणार नाही आहे. उद्या हाय व्होल्टेज ड्रामा आहे. उद्या आवर्जून या. आवर्जून सर्वांचं मी लक्ष वेधेन. सर्वाधिक मोठा हाय व्होल्टेज ड्रामा हा उद्या पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती 22ला 1 आहेत. अपेक्षा करूयात उद्या ठीक 7 वाजता पहिला चेंडू टाकला जाणार आहे. एनी हाव, कारण हे मैदान 5-5 षटकांसाठी खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेतील मॅचेससाठी जाणला जातो. या स्पर्धेमध्ये 5-5 षटकांचे सामने पहिल्यापासून ते शेवटपर्यंतच खेळवले जातात. त्यामुळे प्रत्येक संघाचा आम्ही लक्ष वेधू. उद्या ठीक 7 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल. गोलंदाजी मार्कमध्ये तिथे पुन्हा एकदा संतोष कडू आहेत. 22ला 1. यावेळेला कट केला होता. इनफिल्डला भेदलंय. क्षेत्ररक्षक नाही आहे. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतात त्याच्यावर. पहिल्याच बॉलवरती जयदीपच्या बॅटमधून चौकार. जगदीशजी पाटील साहेब जासई यांचे आगमन झालेलं पाहायला मिळते. साहेब आपल्यालाही विनंती आहे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 26 धावा धावफलकावरती आहेत. स्वर्गीय दिबा पाटलांचं गाव अर्थात जासई आणि या जासई गावामध्ये मला वाटते येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये अनेक स्पर्धा येत असताना पाहायला मिळत आहेत. खरं तर आपण पाहिलं ना ते जिथे जासई गावामध्ये रायगड प्रीमियर लीगचं क्रमांक 2 आलेलं पाहायला मिळालं आहे. अनुपजी पाटील 26ला 1 आहेत. यावेळेचा बॉल जयदीपच्या बॅटमधून हा ट्रेडमार्क स्ट्रोक. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. जयप्रकाशजी पाटील साहेब यांच्या कन्येला तुम्ही पाहिलं होतं. एन्जॉय करते ती देखील. खरं तर तिला आपण स्क्रीनवरती पाहिलं. आणि सियाच्याच नावाने आपण पाहिलं तर संघ जिंकलेला पाहायला मिळाला. सुपर 8 मध्ये दाखल झालेला पाहायला मिळालेला आहे. ती सिया जिला तुम्ही स्क्रीनवरती थोड्या वेळापूर्वी पाहिलं. एन्जॉय करते ती. या स्पर्धेचा आनंद घेते. 32ला 1. 32 धावा धावफलकावरती 1 फलंदाज बाद झालाय. तिथून मात्र आपण पाहिलं तर या षटकामध्ये 5 चेंडू हाताळले. 17 धावा खर्च केलेल्या आहेत संतोषने.
संतोष कडूचा हा बॉल इथून मात्र वळण घेतोय, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. 32 धावा फलकावरती आहेत, एक फलंदाज बाद. श्री जयप्रकाश पाटील एन्जॉय करते पुन्हा एकदा या गाण्यांवरती. 2 षटकांचा खेळ संपला. 32 बनलेले आहेत, एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. थोडी घाई करा आणि नेक्स्ट मॅच. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल. एका बाजूला आहे तो संघ जयनमान कामोठे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळतोय ग्रीष्म 11 अकादमी चॅम्पियन मोठी जुई. दोन्ही टीम कॅप्टन बॉल चेंज करू शकता. येस, याच्याकडे लक्ष वेधूयात. संयम ती याच्याकडेच लक्ष वेधतोय मला तर वाटतं. बॉल जर का तुम्हाला दिसेनासा झाला तर बॉल बदलण्याची तुमच्याकडे एक गोष्ट तर आहे, अवेलेबल आहे. बॉल तुम्ही चेंज करू शकता आणि खेळण्यालायक असेल तर तो तुम्ही वापरू शकता. 5 षटक 5 गोलंदाज बंधनकारक आहेत. प्रत्येक सामना हा 5 षटकांचाच राहणार आहे. पहिला नाही, दुसरा नाही, तिसरा नाही, तर शेवटपर्यंत हे 5-5 षटकांचेच सामने खेळले जाणार आहेत. याच्याकडे लक्ष वेधूयात. कंपल्सरी चेसिंग आहे. एक DRS तुम्हाला आहे, जो व्हाईट बॉल वेस्ट साईड साठी तुम्ही वापरू शकता. गोलंदाजी मार्कमध्ये आला तो दर्शन घरतला तुम्ही पाहता गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. दर्शन घरत गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. 3ऱ्या षटकाच्या दरम्यान पहिल्या षटकामधून धावा आलेलं पाहायला मिळालं 15. दुसऱ्यामध्ये 17. यावेळेचा बॉल बॅटमधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. साहिश मात्रे यावेळेला तोही पार्टी जॉईन करतोय. परफेक्ट मिडल गेला होता. ऑन साईडला त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. षटकारांची आतिषबाजी आजच्या रात्रीमध्ये जास्तीची पाहायला मिळाली आहे, परंतु चिंता नसावी. आणखीन पुढचे 4 रात्री अजूनही पाहायचे आहेत. हे षटकार आणि चौकार धाबा निश्चित पाहायला मिळणार आहेत. उरण तालुक्यामध्ये 4 ते 5 स्पर्धा जरूर चालू आहेत, परंतु या स्पर्धेचा ऑरा काहीसा वेगळा आहे. इथे प्रेक्षक वर्ग नेहमीच पाहायला मिळते. इथे दर्जेदार आयोजन असल्या कारणास्तव इथे प्रेक्षक वर्गाची गर्दी, इथे येणारा चाहता वर्ग नेहमीच खूप साऱ्या अपेक्षा घेऊन येतो. हाई बॉल स्लोवरून होता. इथून लिडिंग एज घेतली आहे. सॉफ्ट डिसमिसल, धक्का दुसरा. साईश मात्रे देखील आउट. काही करा, नवीन बॅटर त्वरित जाऊ द्यात. संयमला आपण पाहतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इन ॲट नंबर 4. संयम मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. खरं तर आपण पाहिलं ना, ग्रामीण स्तरावरती खेळाडूंचा स्तर हा ठरलेला आहे, कोणता क्रमांक आहे तो ठरलेला आहे. त्यामुळे तो क्रमांक आपल्याला ठाऊकच आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूला बारका कांबळे पाहायला मिळेल, तर एका बाजूला अंकिश कामोटकर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला निनादला तुम्ही पाहाल, तर एका बाजूला तुम्हाला आवर्जून लांबलचक षटकार मारणारा रोशन पाहायला मिळेल. आणि मॅच चांगली होणार आहे. एका बाजूला निकू आहे, तर एका बाजूला निकूचे दमदार आणि लाजवाब स्ट्रोक हे निश्चित पाहायला मिळालेत. मला तो दिवस आठवतो, कानपुलीची स्पर्धा आणि
केवळ 1 ते 2 पावलं पाठी राहिला होता संघ. काहीशा गोष्टी जर का घडल्या नसत्या तर निश्चित मोठा धक्का वाकळण संघाला दिला होता. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज संयम आला, बॅटची लिडिंग एज घेतली, सिंगल इथून येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना 39 धावा धावफलकावरती आहे. राजा शिवछत्रपती ट्रॉफीमध्येही आपण 12 पाड्याच्या स्पर्धेमध्येही खरं तर जयनमान कामोडे संघाचा चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. तिरंगा ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं तिरंगा ट्रॉफीमध्ये ग्रीष्मा 11 अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई हे सुपर 8मध्ये सुपर 4मध्ये क्वालिफाय झालेली पाहायला मिळाली. अर्थात पुढचे 2 संघ तितकेसे चांगले आहेत, मॅच चांगली पाहायला मिळेल. धावफलकावरती 39ला 2. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न हा स्लोवर वन होता. दर्शनकडे ही चांगली गोलंदाजीची खासियत राहिली आहे, कलात्मकता आहे, नैपुण्यता त्याच्याकडे चांगली आहे. त्याचं सादरीकरण गोलंदाजीचं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. परंतु ग्रीष्मा 11 अकादमी चॅम्पियन्स मोठी जुई गतवर्षी रनरअप राहिले होते. यावेळेचा बॉल हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला रन्स मिळतील या बॉलवरती. 2 कंप्लीट झाल्या जयदीपच्या बॅटमधून. लॉफ्टेड कव्हर ड्राय 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. 41 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. अजूनही षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी राहिला धावफलकावरती 41. हे षटक इव्हेंटफुलच होतं खरं तर. विकेट मिळाली, 9 धावा खर्च जरूर झाल्यात. षटकार तितकासा या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाला. यावेळेला आडवा बॅटने स्लॉटमध्ये आला होता बॉल, पाठवला पार्किंग प्लॉटमध्ये, ठोकला षटकार. It's 47 ऑन दी बोर्ड. पाण्याची मागणी. यस, 6 मिनिटं बाकी आहेत. विश्वनाथ कोळी, विशू कोळी, या वाऱ्याने मावळणारी जातही आमची नव्हे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. कोळी आहे आणि कोळी म्हटल्यानंतर वादळाशी नेहमी 2 हात करणारे कोळी आणि त्यामधले विशू कोळी यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सुधीजी घरत साहेब भाईंच्या शेजारी बसून अगदी या स्पर्धेची जी काही रूपरेषा ज्यांनी आखण्याचा प्रयत्न केला आहे, संकेत प्रवीण कडू यांना देखील तुम्ही पाहतात. वैशाली कॅटरर्स अँड इव्हेंटचे सर्वात धावफलकावरती 47 आहेत. 47ला 2 आहेत. परंतु 2023 साली महाराष्ट्राचा बिझनेसमॅन पुरस्कार हा ज्यांच्या नावावरती पाहायला मिळाला होता, संकेत कडू यांना तुम्ही पाहतात. प्राजक्ता माळी यांच्या शुभ हस्ते त्यांनी तो पुरस्कार स्वीकारलेला पाहायला मिळाला होता. यावर्षी कॅटरर्स आणि इव्हेंटच्या दुनियेमधून थोडंसं बाजूला जाऊन टेंबिवली असेल, दहिसर असेल, वाकळण असेल, वाकळण संघाचे खरं तर पुरस्कर्ते म्हणून आपण त्यांना पाहिलं. आणि आगामी कालावधीमधील अनेक स्पर्धा या ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले जाणार आहेत. धावफलकावरती 47ला 2 आहेत. अनेक संघांना त्यांनी पुरस्कृत केलं. संयम मात्रे, रोशन पाटील आलाय गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल घेऊन रोहन पाटील. यावेळेचा बॉल खोलातला पाहायला मिळाला होता. बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध बॉटम हँडचा चांगला वापर केला. मन मेंदू मनगट एकत्रित आणलं, ऑन साईडला टर्न केला, सिंगल येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 48. या मॅचमध्ये कुठेतरी धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. मागील 3 सामन्यांचा आढावा घ्यायचा झाला तर चेंडूने सर्वाधिक जास्त हवाई यात्रा केली होती. खरं तर हवाई यात्रा करणं आता थोडंसं अवघड बनलं आहे इराक आणि इराणच्या युद्धामुळे. परंतु या मैदानावरती हवाई सफर करायला चेंडूला जास्तीचा काही वेळ लागलाच नाही. सर्वाधिक जास्त चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवले होते ते प्रथमेश म्हात्रेने. पहिल्या मॅचमध्ये त्याने बनवलं होतं त्या अर्थात 72, दुसऱ्या मॅचमध्ये 40, एकंदरीत 112 धावा त्याने केवळ 2 मॅचमध्येच बनवल्या आहेत आणि त्यामध्ये 13 षटकार आहेत. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर खुलात पाहायला मिळाला, जो दिशाहीन आहे. अतिरिक्तची धाव येत असताना पाहायला मिळते. 49, 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. संयमाचा बाण पुढे दिलेला नाही आहे, परंतु थोडीशी घाई देखील व्हायला हवी. 6 मिनिटं आहेत तुमच्याकडे.
वेळ वाचवा चला. आणि नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन, एका बाजूला आपण निखिल गोवारीला पाहणार आहात तर एका बाजूला अंकिश कामोटकर. दोन्ही टीम कॅप्टन या. टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुढचा बॉल, याही वेळेला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल, बॉलने घेतलेलं वळण इथून चांगलं पाहायला मिळालं. एका बाजूला तुम्ही खऱ्या अर्थानं नेतेजी पंडित सर यांचा संघ आणि यांचं गाव पाहायला मिळणार आहे, तर एका बाजूला सुशांतजी पाटील. खरं तर दोन निवेदक यांच्यातील लढत म्हणता येईल नेक्स्ट मॅचमध्ये. फुललेनचा बॉल लोअर फुलटॉस बनवला, ऑन साईडला केलाय. इथून एक सिंगल केवळ येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 50 धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. मेघनाथ दादा प्रतिष्ठान विठ्ठल जासई या टीमने जशी सुरुवात केली, पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17, तिसऱ्या षटकामध्ये 15 आलेल्या पाहायला मिळाल्यात. आणि या षटकामध्ये धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. 3 बॉलमध्ये 3. रोहन पाटीलने वैगून ओळखलेत. चांगली गोलंदाजी होत असताना इथून पाहायला मिळते. 50ला 2. लोअर फुलटोल होता, ऑन साईडला फुल टोल वसूल केला. फ्लॅट पॅरल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येतोय षटकार. छप्पन धावा, आणखीन एक षटकार इथे पाहायला मिळालाय. षटकार चौकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उगवत्या शब्दातील समालोचन, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा भाई चषक. यावेळीचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेंथ अँड लाईन मध्ये बदलाव केला आणि त्यात करण्यासह हा डॉट बॉल पाहायला मिळालाय. संयम मात्रेचा टान्स, बॅट पकडण्याचा एक वेगळा अंदाज आहे त्याचा. बॅटचा चेहरा आतमध्ये तो ठेवतो आणि त्यात नंतर हा पुल करण्याचा प्रयत्न, अनएक्सपेक्टेड बाउन्स. 56ला 2. 56ला 2 आहेत. हा स्लोवर होता, ऑन साईडला मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. आपला हजार दबावीपणा उत्तमरित्या दाखवला आणि खांद्याच्या जोरावरती एक उत्तम थ्रो पाहायला मिळतोय. सिंगल आली, 4 षटकांचा खेळ संपला. 57ला 2 आहेत. या आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, डीजेकडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकू. कॅमेरामॅनने मगाशी थोड्या वेळापूर्वी कामोटेच्या खेळाडूने लेन्समध्ये घेतलं होतं, कॅमेरामध्ये घेतलं होतं. अपेक्षा करूयात की कॅमेरामॅन आमचे अक्षय मात्रेंना आता कॅमेरामध्ये घेणार नाहीत. फलकावरती धावा आहेत त्या 57, 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले आहेत. 57ला 2 आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळाला आहे. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती. सत्तावन्नला 2 आहेत. 57 धावा दाफलकावरती पाहायला मिळाल्या. 2 फलंदाज बाद झाल्यात. हे षटक सर्वाधिक महत्वाचं आहे, शेवटचं आणि अंतिम. चला दोन्ही टीम कॅप्टन आम्ही आपण पुन्हा एकदा लक्ष वेधतो टॉससाठी आहे. टॉससाठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. पुढचा बॉल, शेवटच्या षटकाला सुरुवात. वाईट यॉर्कर इथून पाहायला मिळाला होता. शेवटच्या षटक अमित पाटील यांचं पाहायला मिळतं. हा वाईट बॉल आहे आणि त्यावरती येणारी एक +1. एकंदरीत वाईट +1, एकंदरीत 2 धावा आल्यात. 59 धावा दाफलकावरती आहेत. सामन्यामध्ये तितक्याशा धावा आल्या नाहीत, परंतु आपण पाहिलं ना कुठेतरी लेंथ अँड लाईन भरकटलेले गोलंदाज इथूनही पाहायला मिळाले होते. जयनमान कामोटे टीम कॅप्टन या ठिकाणी येताना दिसतोय. मी लक्ष वेधेन ग्रीष्मा 11 अर्थात ग्रीष्मा एंटरप्राइजेस आज पुन्हा एकदा खेळत असताना पाहायला मिळणार आहे. महेश शेठ पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ ग्रीष्मा एंटरप्राइजेस आज पुन्हा एकदा खेळतोय. ग्रीष्मा 11 अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई या नावाने.
पुढचा बॉल उसळी घेणारा यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. बॉलने वळणही प्राप्त केलं होतं. उसळी चांगली पाहायला मिळाली. टर्न अँड बाउन्स या खेळपट्टीवरती चांगला आहे आणि त्याच कारणाचा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. अमित पाटील बॉलला वळवण्याची क्षमता त्याच्याकडे चांगली. ॲक्शन रिप्ले तर पहा. आज इथून मात्र उसळी घेतला होता. कटर होता. यावेळेला स्लॉटमध्ये आला. डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड स्ट्रेट मारला आणि ग्रेट मारलाय षटकार. चला दीप पाटील, मी विनंती करेन आपण व्यासपीठाकडे या आणि निघू. चला टॉस करण्यात येईल. षटकार पाहायला मिळाला होता. परफेक्ट मिडल इथून येत असताना पाहायला मिळाला. एक चांगला स्ट्रोक इथे येतोय आणि त्याच कारणाचा हा षटकार देखील पाहायला मिळतोय. दीप पाटील आणि त्याची फिटनेस जर का पाहिली, त्याची गोलंदाजी पाहिली, खरं तर मला हितेनची आठवण होते. त्याची फिटनेस अगदी ॲक्युरेट आहेत. हे दोन्ही खेळाडू नेहमी फिट आहेत. बेंडकरचा हितेनची मला आठवण होते. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये बॉलची मागणी करण्यात आली आहे. बॉल त्वरित पोचवा. धावफलकावरती धावा बनलेल्या त्या 65. 2 फलंदाज बाद आणि आता जयदीप बॅटिंग करतोय. 10 बॉल 25 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. त्याच्याकडे तितकीशी क्षमता आहे आणि आज त्याने हा डाव सावरलाय. हा फुलर लेनचा बॉल फ्लाईट देण्याचा प्रयत्न. यॉर्कर परफेक्ट. मागील चेंडू यॉर्कर मिस केला, बॅटाने डिसमिस केला, परंतु यावेळेला परफेक्ट पाहायला मिळाला. उजव्या यशीचा बाळ ठेवला होता. तितकीशी मुभा दिली नाही. फ्रंट फूटवरती खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. क्रीजचा वापर करणाऱ्या बॅटरला जिथे फ्रंट फूटला आणलं होतं. यावेळेचा बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. लिलया झेल टिपणाराला धक्का लागलाय. 3रा जयदीप आउट. असला 3रा धक्का इथून लागलेला पाहायला मिळाला. उद्याच्या दिवसाचा मी उल्लेख केला होता. उद्या ठीक सायंकाळी 7 वाजता पहिला बॉल डिलिव्हर करण्यात येईल आणि त्याकरिता मी लक्ष वेधतोय. ते अर्थात संघ आहेत. पहिला सामना खेळणारे सागर सम्राट भौरा आणि BCC बेनकळ बी. ठीक 7 वाजता हा पहिला सामना खेळला जाणार आहे. सागर सम्राट भौरा आणि त्याच्या अगेन्स्ट BCC बेनकळ बी. आणि त्यानंतरचा सामना राहील जयनमान जुई कामोठे. बॉल बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अमित पाटील बोल्ड अँड कॉट. आणखीन धक्का. 4था बॅटर आल्या पावली माघारी निघालाय. राजगरद आउट. अमित पाटील आता हॅट्रिक वरती आलेले पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे स्क्रीनवरती. खरं तर आपण पाहत आहात आदरणीय सुधीजी घरत साहेब भाईंना तुम्ही पाहत आहात. त्यांच्या साथीला जिथे संकेजी कडू साहेब, त्याच वेळेला दिनेशजी बंडा साहेब यांना देखील तुम्ही पाहत आहात. दिनेश वसंत बंडा माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत नवघर तसंच विद्यमान सदस्य 40+ हा खेळाडू. दीप त्यांच्या साथीला पाहायला मिळतं. दीप पाटील त्यालाही तुम्ही अनुभवता आहात. त्यालाही पाहता. मैदानाच्या आतमध्ये तिथे धावपलकावरती धाब्यात त्या 65. 4 बॅटर आउट झाल्यात. शेवटचा बॉल आणि हॅट्रिकचा चेंडू. शेवटचा चेंडू देखील होता आणि तोही हॅट्रिकचा बॉल पाहायला मिळाला. जो डॉट आला धावपलकावरती बनलेल्या त्या 65. विजयासाठी 66चं टार्गेट या प्रेझेंटेशन बॉक्स टुडे वळी जिथे करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा टॉस. यस अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम व्हाईट बॉलसाठी चॅलेंज करण्यात आलंय. आपण 3रा पंचांना रेफर केलेला पाहायला मिळतोय. आज या मॅचच्या दरम्यान राजेजी पाटील यांना तुम्ही पाहत आहे, जे पारगाव गावाला बिलॉंग करणारे, जिथे राजेजी पाटील सर, प्रफुल्ल ठाकूर साहेब यांना तुम्ही पाहत आहात. फेअर डिलिव्हरी. चला डॉट बॉल आला. फेअर डिलिव्हरी 66चं टार्गेट आहे आणि वळूयात प्रेझेंटेशन बॉक्स टुडे जिथे करण्यात येतो नेक्स्ट मॅचचा
टॉस. येस, आजच्या रजनीतील फायनल प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना आणि त्याचं टॉस. काटा. काय निर्णय असणार आहे निकू? फिल्डिंग करू. फर्स्ट फील्ड करणार आहेत. समोर मोठी जुई संघ असणार आहे. आणि खरं तर निकू फार कमी बोलतोय, बॅटमधून बोलणार आहे. उत्तरं त्याची बॅटमधून आपल्याला ऐकायला मिळतील. जाऊया थेट 5 षटकांचा सामना असणार आहे. स्पर्धेमध्ये आपल्याला एक रिव्ह्यू दिला जाणार आहे आणि त्याचबरोबर 5 गोलंदाज तुम्हाला गोलंदाजी ट्रॅकवरती आणायला लागणार आहेत. त्याचबरोबर मोठी जुई संघ कालच्या रजनीतच चिरनेरमध्ये तिरंगा ट्रॉफीमध्ये सुपर 4मध्ये क्वालिफाय झाला आहे. निकू गोवारी हे खरं तर अगदी आपला पूर्ण स्क्वॉड घेऊन जय्यत तयारीनिशी उतरतील आणि आजच्या रजनीतील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे ती ग्रीष्मा एंटरप्राइजेस ACC मोठी जुई विपक्ष जय हनुमान कामोठे. पुढे जाऊ नका. परत एकदा जसा सत्र सुरू होईल आपल्याला मायक्रोफोनवरती आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे. येस, प्रॅक्टिस बॉल दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे. आणि इथे जाऊया कॉम्बॉक्समधून आवाज ऐकूया कुणाल दाते सरांचा. सहासष्ट या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. भाई चषक तुम्ही पाहताय पर्व 4 आणि पहिलीच रात्र आणि पहिल्याच रात्रीमध्ये मेघनाथ दादा प्रतिष्ठान विठ्ठल जासई विरुद्ध समिधा नागाव असा हा सामना इथं रंगताना दिसतो आणि 66 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. प्रॅक्टिस करू नका अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, लक्षात घ्या. आयोजक तशी माहिती देत आहेत. सो आपण नक्कीच आभारी आहोत वैशाली कॅटरिंग अँड फूड्सचे. प्रतिम अशी चव चाखायला मिळेल तुम्हाला वैशाली कॅटरिंगच्या माध्यमातून. आमचे संकेत कडू यांनी भरपूर मेहनत घेतली आहे स्पर्धेसाठी. सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही अनुभवताय. आज पहिली रात्र आणि पहिल्याच रात्रीमध्ये कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे सुधीर घरत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून. प्रत्येक कार्यकर्त्याला एक एक काम वाटून दिले आणि ते काम यशस्वीरित्या प्रत्येक कार्यकर्ता इथे करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचमुळे मी म्हणेन उरण तालुक्यातली मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा का एवढ्या लवकर ओळखली जाऊ लागली त्याचं कारण हेच आहे, कार्यकर्त्यांनी केलेलं काम. आणि त्याचमुळे चर्चा या क्रिकेटच्या स्पर्धेची. आज पहिलीच रात्र, पहिल्याच रात्रीमधला आणखीन एक महत्त्वाचा सामना जिथे 66 धावा करायच्या आहेत. नेक्स्ट मॅच कामोठे आणि त्यांच्या विरुद्ध ग्रीष्मा 11 अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई. या दोन टीमच्या दरम्यान रंगणाऱ्या पुढचा सामना. कांदा असेल तर घ्या.
चला मॅच चालू करा. चला आता मॅच सुरू करायची पण चल लवकरात लवकर. पाच ओव्हरची मॅच. प्रतीक ठाकूर सध्या स्ट्रायकर एंडला. लक्ष या मॅच मध्ये 66 धावा आहेत. 66 धावा चेस करण्यासाठी समिधा नागाव हा संघ उतरलाय. शेवटची स्पर्धा रिटायरमेंट टुर्नामेंट मंदार लवेकर या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सध्या त्यांच्या टीमच्या समोर एक टार्गेट आहे 66. मोठं नाव मंदार लवेकर म्हटल्यानंतर गेले कित्येक वर्ष याला मी सुरुवात केली होती कॉमेंट्रीला या परिसरातून. मला अजूनही आठवते ते नाव नेहमीच चर्चेमध्ये राहिले. नागाव संघ ज्या ज्या वेळेला उतरायचा आणि भरपूर आठवणी आहेत मंदार लवेकर यांच्या. आणि खऱ्या अर्थाने आता ते रिटायरमेंट घेत आहेत आणि स्पर्धा देखील खूप चांगली त्यांनी निवडली. एक्स्ट्रा कव्हरला शॉट ऑफ द नाईट, बॉल सीमा पार, 6 धावा, सिक्सर. चांगला शॉट इथे पाहायला मिळतोय. 6 धावाने खातं उघडलंय प्रतीकचं. पहिला डॉट बॉल आणि दुसरा सिक्सर. हा बॉल सोडून दिलाय थोडासा शरीरापासून दूर. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. कमबॅक देखील होते. 28 बॉलमध्ये 60 करायचे होते, तर 27 बॉलमध्ये 60 करायचे आहेत. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. टार्गेट या मॅच मध्ये चांगलं सेट झालंय 66. 27 बॉल आणि 60 धावांची गरज. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. बॉल सरळ चाललाय. डीप कव्हर पॉइंट स्वीपर कव्हरच्या मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 8. एक धाव महत्वाची या मॅचच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला तर. कारण 26 बॉलमध्ये 58च्या लक्ष्याचा पाठलाग ते करायचं आणि या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मध्ये मध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागणार आहे. कारण 66 धावा करायच्या आहेत. पहिल्या 2-3 मॅच मध्ये चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. ते धावा चेसही झाल्यात. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय मिड ऑफच्या दरम्यान डायरेक्ट हातात आणि त्याच्यामुळे धाव मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. मेघनाथ दादा प्रतिष्ठान विठ्ठल जासे आणि त्यांच्या विरोधात समिधा नागाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक हाताळत असताना साईश मात्रे मोठं नाव. जासे टीमचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो त्यावेळेला हे नाव चर्चेमध्ये असतं. आता मात्र ओव्हरपिच बॉल होता. चांगला फटका. बॉलला सरळ पाठवले वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार. 6 धावा मिळतील. भाई चषक षटकार, सिक्सर.
पायावर आला आणि त्याच्यानंतर कव्हर पॉइंटला बॉल उडवलाय. 4 धावा येत आहेत. प्रतीक आक्रमण करतोय. टीमची धावसंख्या 23-43 करायची आहेत पुढच्या 20 बॉलमध्ये. 10 बॉलचा खेळ संपलाय. धावाचा परिणाम नक्कीच मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. धावबिंदू जमा झालेत आणि त्याचमुळे बॉल थोडासा काळा होतोय. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कधीही बॉल नवीन घेऊ शकता. बॅटर चॉईस असेल तो बॉल, आणि त्याच्यामुळे हा नियम आपण पहिल्या मॅच पासूनच सांगितलाय. 20 चेंडू आणि 43 धावा. भाई चषकाचं आयोजन, आजची पहिली रात्र या स्पर्धेची. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित उरण तालुक्यातील मानाची स्पर्धा तुम्ही अनुभवताय. 20 बॉल 43 धावा हे समीकरण असणार आहे. पुढचा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॉटमहँडचा वापर केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. अलॉंग द कार्पेट बॉल थांबवलाय. काउ कॉर्नर मिड विकेट रिजन मध्ये. तोपर्यंत एक सिंगल. आता धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 42-19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा चेंडू या षटकातला. पॉवर प्ले संपेल. पॉवर प्ले मध्ये 24 धावा आतापर्यंत आल्यात. टीम संविधान नागावसाठी चांगला राहिलाय पॉवर प्ले की विकेट गेली नाहीये त्यांची कोणतीच. शेवटचा बॉल या षटकातला. धावा झाल्या 24. 24 धावा 19 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. दर्शन सध्या स्ट्रायकिंग एंडला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इम्प्रोवायझिंग फटका, परंतु विकेट कीपर बीट, बॅटर बीट, सगळेच बीट. फाईन लेगचा फिल्डर बीट. पंचांचा इशारा बाय. एक्स्ट्रा धावा मिळतील 4. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 28. अठरा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. 38. 18 चेंडू आणि 38 धावा. समीकरण आता या मॅच मध्ये असेल. सोपं नाहीये हे काम प्रत्येक कॅमेरामॅनसाठी देखील, कारण दव पडतोय, कॅमेऱ्याच्या लेन्सवर पडतोय. हे प्रत्येक कॅमेरामॅनचं कठीण काम आहे. हे सगळेच पीटीसीचे सर्वच कॅमेरामॅन, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 18 बॉल 38 धावा. मध्यरात्रीचे ऑलमोस्ट 1:55 झालेले आहेत. आणखीन एक महत्त्वाचा सामना याच्यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. जनुमान कामोठे आणि त्यांच्या विरुद्ध ग्रीष्मा 11 अकादमी चॅम्पियन्स मोठी जुई. या दोन टीमने तयार राहायचं लगेचच पुढच्या मॅचसाठी. 38 बॉल 18 बॉल आणि 38 धावा हे समीकरण. तर या मॅचमध्ये थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन. संयम मात्रे, आणखीन एक लेफ्ट आर्म सीमर चा वापर आता इथे केला जाईल. नाव संयम आहे. 38 करायचे 18 बॉलमध्ये. अठरा चेंडू आणि 38 धावा. आज खूपच चांगला दिमागदार सोहळा ओपनिंग सेरेमनी या स्पर्धेची पार पडली. त्याच्यानंतर ही स्पर्धा सुरू झाली आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इम्प्रोवायझिंग फटका, परंतु फॉलो केले संयमने. फलंदाज प्रतीकला एक डॉट बॉल येतोय आणि हे 2 वेळा प्रयत्न झाला. एकदा दर्शनने केला, एकदा प्रतीकने केला. दोन्ही प्रयत्नामध्ये अपयश आलं इम्प्रोवायझिंग फटका मारत असताना. त्याचं कारण आहे बायचा चौकार मिळाला मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर, परंतु या ओव्हरच्या सुरुवातीला डॉट. 17-38. टर्न चांगला प्राप्त केला. नॅचरल लेग ब्रेक. उंची चांगली आहे संयमकडे. नाव जरी संयम असेल तरी आता मात्र फलंदाज संयमाने खेळताना पाहायला मिळतात त्याच्या अगेन्स्ट. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. चांगला फिरवलाय बॉल, पडल्यानंतर बाहेर. चांगला बाउन्स, चांगला कॅरी विकेट कीपरच्या हातात, ग्लोव्स मध्ये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. दबाव वाढतोय आता संविधान नागावर. आणखीन एक डॉट बॉल संयमच्या माध्यमातून. हा बॉल पडल्यानंतर थोडंसं स्कीड होत गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. स्लाइटली शॉर्ट होता. चांगली गोलंदाजी करतोय संयम या ओव्हरमध्ये. लगातार 3 बॉल सलग 3 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत प्रतीकच्या विरुद्ध. ज्या प्रतीकने पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण केलं होतं तो शांत आहे या ओव्हरमध्ये. आता मात्र बॅटची कडा. चौथा डॉट बॉल येईल आणि हो विकेट मिळाली आहे. ऑडी कंपनीचा लोगोच बनवलाय बॅटरच्या नावासमोर. फलंदाज बाद होतोय. प्रतीक बॅक टू द पॅव्हिलियन. पहिली विकेट गारद संविधान नागावची. 28 ला पहिला झटका. सलग चौथा डॉट बॉल.
आई नॅशनल लेग ब्रेक. बॅटची वरची कडा घेतली, विकेट किपरने झेललाय. कॅप्टन विकेट किपर, फलंदाज बाद होतोय. त्याच्यामुळे आता या मॅचची कहाणी बदलते. सलग 4 चेंडू निर्धाव टाकले संयमने या ओव्हरच्या दरम्यान आणि तो दबाव बनवलाय त्यांनी समिधा नागावर. 66 धावा मी म्हटलं होतं एवढ्या सोप्या नाही आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं होतं दवाचा एवढा परिणाम नव्हता या ग्राउंडवर, परंतु आता तो जाणवतो आणि त्याच्यामुळे या ज्या 66-70च्या आसपासच्या धावा आहेत या देखील कठीण होतील. या मैदानावर नवीन फलंदाज अमित पाटील आता फलंदाजीसाठी. 4 डॉट बॉल या ओव्हरमध्ये आतापर्यंत टाकून झालेले आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चौदा चेंडू आणि 38 धावा, 6 षटकार मारायचे आहेत. षटकारांच्या परिभाषेत जर हा सामना तुम्ही मोजला तर येणाऱ्या 14 बॉलमध्ये तिथपर्यंत पोचायचं असेल, मजल मारायची असेल तर मोठे फटके अपेक्षित आहेत आणि ते जर आले नाही तर मात्र बॅकफुटला जाईल समिधा नागाव. सुरुवात धडाक्यात झाली होती, पॉवर प्ले चांगला फोडला, परंतु त्याच्यानंतर सलग 4 चेंडू निर्धाव टाकले या ओव्हरमध्ये संयमने आणि सामन्याला कलाटणी दिली आहे. पुढचा बॉल हाय बॉल पायातला होता, फ्लिक केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर येतात धावत, 1 रन कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. थोडासा लेझिनेस फील्डमध्ये पाहायला मिळाला, त्याचा फायदा उचललाय अमित पाटीलने. 2 धावा घेतल्यात, 30 धावा झाल्यात. 13 बॉलमध्ये 36 धावांची गरज. 13 चेंडू आणि 36 धावा, लास्ट बॉल या ओव्हरचा. 13 चेंडू आणि 36 रन. तेरा बॉल 36. ओ क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. बॅटच्या एकदम टो एंडला लागला. यष्टा उद्ध्वस्त झाल्यात आणि काय बॉलिंग केली या ओव्हरमध्ये. संयमचं कौतुक व्हायला पाहिजे. सलग 4 डॉट बॉल, 5व्या बॉलवर डबल आणि शेवटच्या बॉलवर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. अमित आउट. खतरनाक यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. बॅट खाली यायच्या आतमध्ये एकदम टो एंडला जसा बॉल लागला तसा स्टंपला जाऊन धडकलाय. 12 बॉलमध्ये आता 36 धावांची गरज आहे. वेल बोल्ड संयम. संयम मात्रेने खूप चांगली गोलंदाजी केली या ओव्हरच्या दरम्यान आणि आता 12 बॉलमध्ये 36 धावा हे समीकरण ठेवले समिधा नागावच्या समोर. नवीन फलंदाज सुशांत पाटील. स्पर्धेमध्ये तुम्हाला मंदारसाठी खेळायचं आहे, चांगली बॅटिंग करावी लागेल, प्रयत्न करावा लागेल. विजयाचा उपहार त्याच्यासाठी तुम्हाला घेऊन यावं लागेल. 12 बॉल आहे, 36 धावांची गरज आहे. त्याच्यामुळे प्रत्येक बॉलवर अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे समिधा नागाव. परंतु कौतुक व्हायला पाहिजे टीम मेघनाथ दादा प्रतिष्ठान विठ्ठल जासईचं. काय खेळ त्यांनी दाखवलाय. बारा चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये जयदीप आला. आता जयदीपने कमाल केली होती रायगड प्रीमियर लीग मध्ये. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरच खेळल्या होत्या 2 रात्रीच्या अगोदर. संयमने देखील कमालीची गोलंदाजी केली होती. 5 पर कंप्लीट केला होता RPL मध्ये, रायगड प्रीमियर लीग मध्ये. त्याच्यामुळे ही नावं चमकली होती. AR एंटरप्राइजेस अनुप पाटील जे संघ मालक होते त्यांच्या टीम मध्ये खेळत असताना आणि त्याच्यामुळे ही नावं चर्चेमध्ये आहेत. रायगड प्रीमियर लीग नंतर आता याही स्पर्धेमध्ये गोलंदाजीमध्ये आलाय जयदीप. 12 बॉलमध्ये 36, 6 षटकार मारायचे आहेत. पुढच्या 12 बॉलमध्ये आणि ते आक्रमण करावं लागेल आता दर्शनला. पहिलाच बॉल बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाहीये. पहिला चेंडू निर्धाव. 11 बॉलची कहाणी, 36 धावा करायचे आहेत. 66चं लक्ष होतं. मी म्हटलं होतं हळूहळू दवाचा परिणाम जाणवतोय. एवढं सोपं नाहीये टार्गेट. जरी सुरुवात चांगली झाली त्याच्यानंतर कमबॅक केलं संयम मात्रेने. आणि आता जयदीपचा पहिला डॉट बॉल.
चांगला ड्राईव्ह केला समोरच्या बाजूला लॉंग ऑनला फिल्डर एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. एकेरी दुहेरी धावांनी जास्त फरक पडणार नाहीये या मॅचमध्ये मेघनाथ दादा प्रतिष्ठान विठ्ठल जासई या टीमला. खरं आता 10 बॉल आणि 35 धावा करायच्या आहेत. आक्रमण हा एकमात्र पर्याय असणार. आता टीम समिधा नागावचा विचार केला तर या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल आणि त्याच्यासाठी सुशांत नावात शांतता असली तरी मात्र एक आक्रमक फलंदाज आहे, निडर फलंदाज आहे, मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जाणारा फलंदाज आहे. आता ते काम करावं लागेल. 10 चेंडू 35, एक लॉंग ऑन एक मिड विकेट सेट केलाय. परत एक डॉट बॉल जयदीपच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल. 9 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. डॉट बॉलचं पर्सेंटेज झपाट्याने वाढत आहे. मागच्या ओव्हरमध्ये सलग 4 डॉट बॉल, 5व्या बॉलला डबल आणि शेवटच्या बॉलला विकेट. त्याच्यामुळे मागच्या ओव्हरमध्ये 5 डॉट बॉल. याही ओव्हरची सुरुवात पाहिली तर याही ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 डॉट बॉल. त्यामुळे जे डॉट बॉल वाढलेत ही डोकेदुखी आहे. परत एक डॉट बॉल, या ओव्हरचा 3रा डॉट बॉल. 8 बॉल आणि आता 35 धावांची गरज. मॅचमध्ये वरचढ आता ठरत असताना पूर्णपणे टीम मेघनाथ दादा प्रतिष्ठान विठ्ठल जासई. चांगली गोलंदाजी जयदीपची. 4 बॉल टाकले, 3 डॉट बॉल, एक सिंगल आली आहे. आणि विशेष म्हणजे समोरून बॉल फिरवतोय बा लेग ब्रेक फ्लाईट देत असताना लगातार डॉट बॉल. हा वेगवान बॉल होता. नक्कीच कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. सलग 3 चेंडू निर्धाव. या ओव्हरमध्ये 7 बॉलमध्ये 35. धुक्यात हरवलेली वाट शोधतायत सध्या तरी फलंदाज समिधा नागावचे. आणि गोलंदाजीच्या तालावर ताताथैया नाचवले सध्या तरी गोलंदाजाने, एक संयमने आणि आता जयदीपने. या ओव्हरमध्ये 4 डॉट बॉल आलेत, 4 निर्धाव चेंडू. आता फक्त हेच राहिलं होतं या मॅचमध्ये, तेही करून पाहिले जयदीपने. आणि जयदीप सांगतो एक वॉर्निंग आपण दिली होती, योग्य आहे. कारण तो त्याच्या जागेवर अगदी योग्य आहे. जे नियम आहे नियमात बसूनच क्रिकेट खेळलं पाहिजे. परफेक्ट यॉर्कर. बॅट थोडीशी खाली आली आणि त्याचबरोबर एक धाव इथे मिळताना दिसेल. ओव्हरची होते समाप्ती. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. 34 समिधा नागावच्या समोर. 6 चेंडू 34 धावा. बॉलिंग समरीवर एक नजर टाकूया. साईश मात्रे पहिले षटक 14 धावा आल्या होत्या. 3 डॉट बॉल तिथेही आले होते. त्यानंतर तन्मय ठाकूर एक डॉट बॉल त्याने टाकला. 10 धावा तिथे आल्या होत्या. संयम मात्रेने कमाल केली. 5 डॉट बॉल मागच्या ओव्हरमध्ये, 4 डॉट बॉल. हे 9 डॉट बॉल जे आलेत ना मागच्या 12 बॉलमध्ये, तिथून हा संघ बॅकफुटला गेलाय समिधा नागाव. तिथून या सामन्याला कलाटणी आली आहे. अमितने 2 मध्ये 2 केल्या, 12 मध्ये 19 केल्या प्रतीकने. दर्शनने 6 मध्ये 6 केल्या आणि 4 बॉलमध्ये फक्त 1 सुशांतच्या खात्यात. लास्ट ओव्हरमध्ये प्रमोद मडवी 6 बॉलमध्ये धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 34 6 चेंडू 34 धावा. थोडंसं फास्ट खेळा टीम जासई. पुढच्या सामन्याची तयारी टीम जेनुवान कामोठे आणि त्याचबरोबर ग्रीष्मा 11 अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई, दोन्ही टीम रेडी राहा. प्रमोद मडवी पहिला बॉल घेऊन पहिल्याच बॉलवर रिव्हर्स स्वीप. चांगला फटका आहे, कॅपमध्ये फटका आहे. धावा मिळताना दिसतील इथे. 4 चौकार आल्याने आता 5 बॉलमध्ये 30 धावा करायच्या आहेत. 5 बॉलमध्ये 5 षटकार मारावे लागतील. पहिल्या बॉलवर चौकार आलाय, तो देखील रिव्हर्स स्वीपचा. पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून, गॅपमधून हा बॉल पाठवलाय. आता मात्र टर्न चांगला प्राप्त केला. बॅटची कडा घेतली आहे. सुशांत स्वतः निघालाय. फलंदाज बाद होतोय. विकेट आली आहे. औपचारिकता राहिली आता या मॅचची, असं म्हणायला हरकत नाहीये. 34 करायचे होते. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्याच्यानंतर हा डॉट आणि त्याचबरोबर विकेट देखील. म्हणजे आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 30 धावांची गरज. चांगला फिरवला बॉल समोरून. राऊंड विकेटने अँगल करत नॅशनल लेग ब्रेक बाहेर निघाला बॉल. बॅटची कडा घेतली. विकेट. नवीन फलंदाज आतिश मात्रे. 4 बॉल 30 धावांची गरज.
चला टीम जयनुमान कामोठे आणि मोठी जोई रेडी राहा. याही बॉलवर विकेट मिळताना दिसते. फलंदाज बाद होत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट आणि ऑन हॅट्रिक आता गोलंदाज प्रमोद मडवी. सो नवीन बॅटर ललित मंदार लवेकर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी रिटायरमेंट घोषित केली. 22 चषकाचा औचित्य साधून त्यांनी ती घोषणा केली आणि नक्कीच त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने. 22 चषकाच्या माध्यमातून यशस्वी वाटचाल राहिली आहे त्यांची या क्रिकेटमध्ये. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. मोठं नाव क्रिकेटच्या दुनियेतलं. नक्कीच यंग फॉर्मॅटमध्ये त्यांचा खेळ सगळेच मिस करतील. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मी ते मात्र मिळताना दिसते. 30 करायचे होते 29 करायचे आहेत. 3 बॉलचा खेळ शेष आहे. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्याने त्यानंतर प्रमोदची लाईन थोडीशी बिघडली आहे. हॅट्रिक बॉल मिस केलाय. चांगला फटका. लॉफ्टेड ड्राईव्ह इथे मिड विकेटला एक सिंगल ऍड होईल. आता फक्त औपचारिकता या मॅचची राहिली आहे. 2 बॉल आणि 28 धावांची गरज. दोन चेंडू आणि 28 धावा. उशीर झाला या फटक्याला. बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावा आल्यात. 22 धावांची गरज आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक. रॉंग वन टाकला होता बॅक ऑफ द हँड उलटा. लवकर पिक केला आणि 6 धावा खेळलाय फलंदाज मिड विकेटला. टायमिंग चांगलं होतं परंतु उशीर झाला या फटक्याला असं म्हणायला हरकत नाहीये. हा लेग ब्रेक होता. हा देखील फिरवलाय बॉल सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 16 धावा म्हणजे 15 धावेने विजय मिळवलाय या मॅचवर टीम मेघनाथ दादा प्रतिष्ठान विठ्ठल जासईने. अभिनंदन टीम जासई. हॅडलक टीम सविता नागाव. परंतु मंदारजी लवेकर आपल्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा सामना इथे 15 धावेने जिंकला. अभिनंदन. नेक्स्ट मॅच कहाणी तुमच्या समोर घेऊन येतील जयनुमान कामोठे आणि ग्रीष्मा 11 अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या अगोदर आपण इथे जाहीर करूया. जयदीप ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच जयदीप मात्रे. जाऊया प्रेझेंटेशनसाठी नितेश पंडित सरांकडे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये संतोष पंडित सरांचा आवाज तुम्ही ऐकाल. धन्यवाद. खरं तर मध्यरात्रीनंतर 2 तासात म्हणजे अगदी 2 वाजून काही मिनिटात आजच्या रजनीतील प्राथमिक फेरीतील शेवटच्या सामन्याला सुरुवात होईल आणि पहिला चेंडू किंबहुना 2:30 वाजता होईल. इथे पाहू शकाल ना समिधा नागाव संघाकडून खेळणारा एक लेजेंड खेळाडू. नाव आहे मंदार लवेकर. नाईट टुर्नामेंटचा थर्रार पहिल्यांदा आपल्या या उरणमध्ये व्हायचं आणि राधे एंटरप्राइजेसच्या मैदानावरती मंदार लवेकर ज्या वेळेला खरं तर ऐन्य तारुण्यातच 35 असताना ज्यांना उत्तम खेळ खेळला आता प्रचंड अनुभव देऊन या ठिकाणी विठ्ठल जासई संघाला हस्तांदोलन केल्यानंतर थेट मंचाकडे येताना दिसणार आहेत मंदार लवेकर. चला या. आणि मी सर्वांना विनंती करेन आदरणीय जयप्रकाश भोईर, नितीन अप्पा पाटील, तदनंतर भाई सुधीर घरत, तदनंतर दिनेश बंडा, सर्वांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आज टेनिस क्रिकेटला अलविदा करणाऱ्या या प्रामाणिक खेळाडू वृत्तीत संयमी शांत आणि प्रेमल खेळाडूला आज निरोप द्यायचा आहे. तर मंदार लवेकर प्लीज वेलकम. आणि त्याचबरोबर जयदीप जासई संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. तर आज जयदीप आणि मंदार लवेकर, पहिल्यांदा मंदार लवेकर आणि त्याच्यानंतर मला वाटतोय मंदार लवेकर यांच्याच पवित्र शुभ हस्ते आज जयदीपला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. तर पहिल्यांदा